शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर केलंय असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। 32,000 कोटींपैकी पावणे 10,000 कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झाल्यात असंही शंभूराज देसाई म्हणतात। शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा व्हायला सुरुवात झाल्याचंही शंभूराज देसाई म्हणतात। उद्धव ठाकरेंच्या टीकेवरती शंभूराज देसाईंची ही प्रतिक्रिया आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। रब्बीसाठी 7,845 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक 4,486 कोटी रुपये अनुदान वाटप होणार आहे, कारण राज्य सरकारने मंगळवारी म्हणजेच तारीख 4 रोजी रब्बी अनुदानासाठी 7,845 कोटी रुपये वाटपास मंजुरी दिलेली आहे। यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक 4,486 कोटी रुपये वाटप होणार आहेत, तर विदर्भामधील 11 जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,544 कोटी रुपये वाटप होणार आहेत। पुढील काही दिवसांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, अशा प्रकारची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे। देशभरामध्ये केळी लागवडीसह उत्पादकतेमध्ये वाढ झालेली आहे। अधिक आवकेने दरावरती दबाव येत असून निर्यातीत सुद्धा पाकिस्तानच्या केळीमुळे फटका बसतोय। ज्वारी खरेदीमध्ये 2 कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश झालेला आहे। 7 केंद्रामध्ये 193 शेतकऱ्यांच्या नावे 5,000 क्विंटल ज्वारी खरेदी दाखवण्यात आली। रब्बीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये, राज्यासाठी 7,833 कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आलेली आहे। मराठवाड्याला 4,486 कोटी रुपये मिळणार। मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मंजूर करण्यात आलेली रक्कम इथे तुम्ही सविस्तरपणे बघू शकता। 2.70 लाख याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहे, पण किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत मिळणार? अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 282 कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आली। कर्जमाफीसोबतच कायमस्वरूपी उपाययोजना सुद्धा करण्याची गरज आहे, अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। राज्यामधील 1 लाख शिक्षक देणार टीएटी 4,76,000 अर्ज दाखल करण्यात आले। गतवर्षी 3,68,000 उमेदवारांची नोंदणी होते। अक्कलगावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे 3 एकर ऊस जळालेला असून जवळपास 4.5 लाख रुपयांचे नुकसान झाले। पांढऱ्या सोन्याला 7,251 रुपयांचा दर जाहीर करण्यात आला। परतूरमध्ये खासगी कापूस खरेदी हंगामाचा श्रीगणेशा। वेद रब्बीचे बळीराजाने कंबर कसली, खरीपाने मारले तरी सुद्धा काळ्या आईची ओटी भरण्यासाठी बळीराजा लागला तयारीला। पेरणीच्या कामांना आला वेग। केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली। पूरबाधितांशी साधला संवाद। खासगाव वाघेगव्हाणला भेट देण्यात आली। किकवारी मंडळामधील शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहे, कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा देण्यात आला इशारा। शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडून माहिती सरकार स्वतःचे भलं करण्यात दंग आहे, उद्धव ठाकरे म्हणाले। पैठण तालुक्यातील नांदर येथे साधला शेतकऱ्यांशी संवाद। सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झालेली असून उत्पादकतेचे मरण झाले। भाव पाडण्याची परंपरा कायम आहे। हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाते। घरकुलासाठी पाचब्रास वाढू कागदावरतीच, महसूल मंत्र्याच्या आदेशाला स्थानिक अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली। नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त। उसाला पहिला हप्ता विनाकपात 3,500 रुपये मिळवा, शेतकऱ्यांचे पंढरपूर तहसील समोर धरणे आंदोलन। मक्का हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाते। शेतकऱ्यांच्या नावावरती कर्जाने घेतलेल्या ट्रॅक्टरची परस्पर विक्री केली जाते। अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून अकोले परिसरातील टोळीतील 2 जणांना अटक करण्यात आली। मोसंबीचे दर 20,000 रुपयांवरती 100 टनाची दररोज आवक होत असून चांगल्या मालाला भाव। दिल्ली, कानपूर, कोलकाता येथून मोसंबीला मागणी होते। द्राक्ष उत्पादकांना विमा भरपाई मिळणार। पुणे येथील बैठकीतील निर्णय। 10 कोटींचा लाभ मिळणार। नैसर्गिक संकट काळामध्ये मोठा दिलासा। नोटीसनंतर घरकुल लाभार्थ्यांना जाग। पीएम आवास योजना 11,000 सुरू केले बांधकाम। एफआरपीसाठी मागील वर्षीचा उतारा ग्राह्य धरा। सचिन नलवडे। साखर उतार्यासाठी ज्या त्या वर्षीचा उतारा ग्राह्य धरण्यास विरोध। प्रीपेड वीज मीटरची सक्ती न थांबवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार। आनंदराव लादे यांचा इशारा। फॉल्टी मीटर बदलण्याच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल होते। शेतकऱ्यांची सरकारकडून फसवणूक, व्यापाऱ्यांकडून लूट होते। हेमंत नलगे यांचा आरोप। हमीभावाने धान्य न घेतल्यास आंदोलनाचा देण्यात आला इशारा। खतपिकावरती कंदकुज रोगाचा प्रकोप वाढला। अतिवृष्टीमुळे रोगांचा प्रादुर्भाव होतोय। उत्पादन खर्च सुद्धा वाढला। शेतकऱ्यांना भरपाईच्या निर्णयाचा आढावा। याचिकेची खुल्या न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात आली। निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल। पॅन तसेच आधार लिंक न केल्यास मोठा फटका बसणार आहे, त्यामुळे सर्वांनी पॅन आधार लिंक करून घ्या।
रासायनिक खतांच्या किमतींनी पुन्हा मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे. खत दरवाढीने शेतकऱ्यांवरती नवीन संकट. 1 नोव्हेंबरपासून मिश्र खतांचे दर वधारले. अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे कपाशीच्या पिकामध्ये सोडली गुरे. बाजारामध्ये कापसाला कवडीमोल भाव मिळतोय. CCI कापूस खरेदीची मर्यादा वाढवा. उद्धव सेनेची होते मागणी. SDOंना देण्यात आले निवेदन. पावसाची धास्ती. रब्बी पिकांची पेरणी रेंगाळली. अकोला जिल्ह्यामध्ये यंदा 1.60 हेक्टर क्षेत्रावरती रब्बी पेरणीचे नियोजन. तुम्हाला सुद्धा नुकसान भरपाईपासून वंचित राहायचे नसेल तर आताच काढा पीक विमा. ई-पीक पाहणी तसेच फार्मर ID अनिवार्य असणार. बुरशीमुळे सोयाबीन काळवंडले. शेतकऱ्यांचे सोने मातीमोल झाले. चांगल्या सोयाबीनला हमीभाव सुद्धा मिळेना. रब्बीसाठी हेक्टरी 10,000 रुपये मिळणार. शेतकऱ्यांनो, यादीमध्ये तुमचे नाव आहे ना? वाशिम जिल्ह्यातील 2.96 लाख शेतकरी मदतीसाठी पात्र. विमा नोंदणीला अप्रतिसाद मिळत आहे. पेरणी खोळंबल्याचा होतोय परिणाम. प्रचार प्रसाराचाही अभाव होतोय. शेतकऱ्यांसुद्धा स्वारस्य दिसेना. रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती मिळत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 79,133 हेक्टरवरती पेरणीचा अंदाज. हमी दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होण्यास मुहूर्त मिळेना. शेतकरी त्रस्त झालेले असून रिसोडसह अन्य बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला मिळतोय अल्पदर. शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेमध्ये यंत्रसामग्रीवरती मिळणार आता अनुदान. आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्याची संधी मिळते. अर्ज मागविले. शेतकऱ्यांचे नुकसान टाळून त्र्यंबकेश्वर मार्ग रुंद करणार. मुख्यमंत्र्यांनी महाजनांच्या माध्यमातून थेट आंदोलकांशी साधला संवाद. महाराष्ट्रामध्ये यंदा साखरेचे बंपर उत्पादन होणार. राष्ट्रीय सरकारी साखर कारखाना महासंघाचा दावा. राज्यामध्ये 14 लाख हेक्टरमध्ये ऊसाची लागवड करण्यात आलेली आहे. देशामध्ये पडलेल्या जोरदार पावसाचा परिणाम होतोय. विमा योजनेतून भरपाईपोटी सरसकट 17,500 रुपये मिळतीलच याची नाही खात्री. शेतकऱ्याने विमा भरला 4,000 रुपये. भरपाई मिळाली 89 रुपये. शेतकऱ्याची चेष्टा. ही दगाबाज सरकारकडून थट्टा होते. उद्धव ठाकरे म्हणाले. पैठण तालुक्यामध्ये दगाबाज रे. संवाद दौऱ्यामध्ये टीका करण्यात आली. रब्बी बियाण्यांसाठी 4,000 कोटी रुपये मिळणार. मराठवाडा शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 24 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. रब्बी हंगामासाठी किती शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता. जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनांचा अडवला ताफा. केंद्रीय पथकाच्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीनंतरची घटना. 6 तासांमध्ये 5 गावांची पाहणी करण्यात आली. कशा प्रकारे दिसेल नुकसान? केंद्रीय पथकाने पहिल्या रखडलेल्या जमिनी, उद्ध्वस्त शेती, फुटलेले बंधारे, बुजलेल्या विहिरी, ग्रामस्थांशी साधला संवाद. बाधितांना मदतीची अपेक्षा. सावरगाव येथील केंद्रावरती बनावट 7/12च्या आधारे ज्वारीची खरेदी करण्यात आली. माजलगावमध्ये गैरव्यवहार प्रकरणी पालकमंत्री पणन मंत्र्यांकडे तक्रार दाखल. मी केंद्राचा मुहूर्त ठरताच मोढ्यामध्ये सोयाबीन वधारले. उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आणखी भाववाढीची अपेक्षा. पीक उत्पादनामध्ये घट. बाजारामध्ये भाव सुद्धा पडले. वसमत तालुक्यातील शेतकरी सापडला संकटामध्ये. अंडव्याचे पाणी पाझरले. 6 एकरामधील पीक सडले. बरंचडा साबडे येथील 2 शेतकऱ्यांचे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले. तुळशीचा विवाह झाला तरीसुद्धा अनुदानाची प्रतीक्षा. उदगीर तालुक्यामध्ये 52,783 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. प्रस्तावहीन असलेल्यांच्या खात्यावरती घरकुलासाठी 80 लाख रुपयांचा निधी. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावरती. कोरड्या दुष्काळाचा नांदेड जिल्हा आता आलाय ओल्या दुष्काळामध्ये. 10 वर्षामध्ये तिपटीने वाढले सरासरी पावसाचे प्रमाण. खरेदी विक्री संघामध्ये शेतकरी दिवसभर रांगेमध्ये लागू नये. हमीभावाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. फार्मर ID शिवाय नोंदणीही करू नये. सरकार हे फसवे आहे. शेतकऱ्यांनो, त्यांच्या वृत्तीवरती नांगर फिरवा. उद्धव ठाकरे म्हणाले. पाथरुड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत धडा शिकवण्याचे करण्यात आले आवाहन. धाराशिव जिल्ह्याला 1,098 कोटी रुपयांची ऐतिहासिक मदत जाहीर करण्यात आली. रब्बी पेरणीसाठी 577 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आमदार राणा पाटील यांच्याकडून माहिती. पाहणी झाली. अतिवृष्टीग्रस्तांना आता तातडीने मदत मिळणार. परंडा परिसरामध्ये केंद्रीय पथकाची खासगाव सोनगिरीमध्ये नुकसानीची पाहणी करण्यात आली. परतीच्या पावसाचा अडथळा. रब्बीचे निम्मे क्षेत्र अजून सुद्धा पेरणीविना. खरीपामध्ये अतिवृष्टी आणि रब्बीत सततच्या पावसामुळे तुळजापुरातील बळीराजा हवालदिल झाला. शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना. तुम्ही अर्ज केला का? कृषी विभागाकडून जनजागृती होते. अर्ज सादर करण्याचे करण्यात आले आवाहन. 5 लाखांची विहीर 2 लाख रुपयांमध्ये कशी होणार? मनरेगामध्ये 2 लाख रुपयांची मर्यादा. ग्रामीण मजूर आणि शेतकऱ्यांमध्ये आक्रोश.
पावसाची माघार बळीराजाच्या डोळ्यामध्ये मात्र अजून सुद्धा आसवे. शेतकऱ्यांची स्थिती बिकट असून पिके पूर्णतः नेस्तनाबूत झालेली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले. जिवती परिसरामध्ये प्रति हेक्टर 8,500 रुपयांच्या मदतीची मागणी केली जाते. तिंताळा येथील तलावाच्या पाण्याचा निचरा फुटला. शेतकरी अडचणीमध्ये सापडले. दुरुस्ती न झाल्यास पुढील खरीप हंगाम धोक्यामध्ये येणार. दुबार पिकांचे नुकसान दुरुस्तीची मागणी केली जाते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा. 10 कोटी रुपयांची मदत थेट खात्यामध्ये जमा होणार. रब्बी पेरणीसाठी लागणार शेतकऱ्यांना हातभार. अतिवृष्टीने कापसासह हळद पिके सुद्धा डागाळले. करपाचा प्रादुर्भाव वाढलेला असून उत्पादनामध्ये घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. शासकीय धान खरेदी केंद्रावरती आता शेतकऱ्यांना लावावा लागणार अंगठा. 110 केंद्रावरती नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत करता येणार नोंदणी. 15 नोव्हेंबरपासून होणार धान खरेदीला सुरुवात. वीज ग्राहकांना 25 वर्षे मिळेल मोफत वीज. दारिद्र्यरेषेखालील दुर्बल घटकांना संधी. शेतकऱ्यांचे लक्ष आता मदतीच्या घोषणेकडे लागलेले आहे. शेतकऱ्यांची धान वाचवण्यासाठी धडपड सुरू असून लवकर मदत जाहीर करण्याची मागणी केली जाते. खतांची दरवाढ उठली. शेतकऱ्यांच्या मुळावरती. रब्बी पेरणी युरिया खते सुद्धा अधिक दराने विक्री होत असल्याची ओरड होते. अतिवृष्टीने प्रशासनाचे कोट्यावधी रुपये वाचणार. रब्बी हंगामामध्ये या पिकांचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामधील उभं पीक भिजते आणि काढलेलं कुजतंय. सततच्या पावसाने सोयाबीन कपाशी पिकांच्या हातोनात नुकसान झालेले आहे. पिकांचे पंचनामे करून मदतीची मागणी केली जाते. अमरावती मध्यम प्रकल्पामधील जलसाठा हा 70% शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अवकाळीमुळे जलसाठ्यामध्ये 10% वाढ झाली. मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरुवात करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. मजूर ऊसतोडीला कारखान्याकडे रवाना. ग्रामीण भागातील गावपाडे पडतायत ओस. रोजगाराचा अभाव. मजुरांनी गाव सोडण्यावरती विवशता. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.